नरदेव ही भेटलेली संधी, या संधीचं सोनं करा. काही काही माणसांना संधीचं सोनं करायचा नाद असतोय. संधीचं सोनं करता आलं पाहिजे. एका जणाचं खूप प्रेम होतं सिनेमा मधल्या नट्यांवर, आणि त्याला वाटायचं लग्न करील पण सिनेमातल्या नटीशीच करेल, दुसऱ्याशी करणार नाही. पण आता सिनेमात जायचं कधी, नट व्हायचं कधी, आणि मग कधी नटी भेटायची, एवढं करता करता आपलेच नट बोल्ट ढिल्ले होतील. मग त्याने ठरवलं आपण उपासना करू, दैवत प्रसन्न करून घेऊन दैवताकडे नटी मागू. मग गावात दोन दैवत होते, एक भगवान कृष्णाचं आणि एक मारुती रायाचं. त्याच्या लक्षात आलं मारुती रायाकडे गेलं तर इडी मागं लागल, तिथं जाण्यापेक्षा आपण भगवान कृष्णाच्या मंदिरात जाऊ, काही संधीचं सोनं करता आलं तर पाहू. मग त्याने भगवान कृष्णाची एकविध उपासना केली आणि एका महिन्यात भगवान कृष्ण प्रसन्न झाले. बाळ भक्ता काय मागायचं ते मागते. म्हणजे देवा मला नटीशी लग्न करायचंय, एखादी नटी द्या. आता देव प्रसन्न झाले. देव म्हणले बघ, तू जर हिंदू समाजाचा असशील तर तुम्ही तुला दीपिका देतो, दीपिका पदुकोण. तू जर इस्लाम समाजाचा असशील तर मी तुला करीना देतो, आणि तू जर ख्रिश्चन समाजाचा असशील तर मी तुला जॅकलिना देतो. बोल तुला कोणती पाहिजे भक्ता, बोल. त्यालाही संधीचं सोनं करायचा नाद होता महाराज. तो म्हणला खरं सांगू का, मला नटी द्या. तुला सांग कोणती पाहिजे. हिंदू असशील तर तुला दीपिका देतो, इस्लाम असशील तर करीना देतो, आणि ख्रिश्चन असशील तर जॅकलिना देतो. बोल तुझं नाव काय सांग. तो ना माझं नाव अब्दुल नारायण डिसोजा आहे. म्हणजे तिन्ही द्या. वा आबा बसा बसा. याला म्हणायचं संधीचं सोनं करणारा माणूस. तो ना माझं नाव अब्दुल नारायण डिसोजा आहे. म्हणजे तिन्ही एकत्र केले, याला म्हणायचं महाविकास आघाडी. विठ्ठल